महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत बीटरूट रायता. त्यासाठी आपण 2 बीट घेतलेले आहेत, वरचे साल काढले आणि एका टोपामध्ये पाणी ठेवलेले. त्यामध्ये आपण ते उकळून घेणार आहोत. एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती उकळी काढून घ्यायचे. पहा, एक उकळी आल्यानंतर मी हे 2 बीट काढून घेते आणि एका किसणीवरती आपल्याला हे किसून घ्यायचे. किसणीऐवजी तुम्ही मिक्सरवरून पण काढू शकता, पण मी हे किसणीवरती किसून घेते. आता या किसमध्ये आपल्याला मीठ, धने पावडर, लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला आणि हे फेटून घेतलेलं दही आपण यावरती घालून घेणार आहोत. आणि हे दही घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. पायाचा कलर चेंज होतोय. जसं जसं मिक्स कराल तसं तसं कलर बदलत जात आहे. तर आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे. यावरती आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे: कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि हिंग. एका टोपामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपाच्या ऐवजी तेल पण तुम्ही वापरू शकता. तूप वितळलं आहे. या तुपामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडेसे जिरे, हिंग सर्व आपण हे मिक्स करून 2 मिनिट हलवून घेणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला तयार झालेल्या रायत्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या टाकलेलं हे फोडणी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, हा रायता खाण्यामध्ये कसा लागतो तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.